लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. वाढती वाहतूक कोंडीचा पर्याय म्हणून आता मेट्रो त्याच्यानंतर उन्नत मार्ग देखील ठाण्यामधनं जाणार आहे. पाहिलेलं तर मोठ्या प्रमाणात उन्नत मार्ग जो आहे तो ठाण्यामधून जाणार आणि या ठिकाणी अनेक हजारो झाडं जे ते बाधित होणार आहे. आपण सध्या ठाण्यातील 3 हातनगा परिसर ते नितीन कंपनी आणि कॅडबरी परिसरात आहोत आणि याच परिसरातली जी झाडं आहेत, हिरवगार झाडे आहेत, ती आता तोडायला सुरुवात केली आणि या ठिकाणी शासनाच्या वतीने इतरत्र देखील झाडं तोडण्याचं काम सुरू आहे. हे जे उन्नत महामार्ग आहे जे ते पूर्णतः कुठे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हे उन्नत मार्ग वापरला जाणार आहे. मात्र या संदर्भात पाऊल उचलले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मनोज प्रधान यांनी ठाणे शहर अध्यक्ष आहेत, त्यांनी झाडे लावायला थेट सुरू केलेले आहेत. एक प्रकारचा सरकारला देखील इशारा त्यांच्याकडनं आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. सर, काय सांगाल? एकीकडे पाहायला गेलं ग्लोबल वॉर्मिंग असेल, ऑक्सिजनचा तुटवडा असेल आणि त्यातच आता ही झाडं तोडली जातात, बाधित होणार आहे. तुमचं काय या संदर्भातली मागणी असणार आहे आणि काय इशारा असणार आहे? सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की मी ही जागा का निवडली, तर ही जी तुम्हाला रस्त्यावर झाडं दिसत आहेत ही मी स्वतः 30 वर्षापूर्वी लावलेली झाडं आहेत. मी या ठिकाणी नगरसेवक होतो आणि चंद्रशेखर साहेबांनी जेव्हा हा सर्व्हिस रोड केला तेव्हा ही झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली आहेत आणि जर इथे 10 झाडं लावली तर त्याच्या समोरच्या सोसायटीला ती दत्तक घ्यायला लावली होती आणि ही आज 30 वर्षाची झाडं तोडली जातात. विषय असा आहे की आनंदनगर ते साकेत एक रस्ता बनतो आहे. त्या रस्त्याच्या विरोधात आम्ही नाही, त्या डेव्हलपमेंटच्याही विरोधात आम्ही नाही. पण 1700 किंवा 1800 झाडं तुम्ही तोडताय, त्याचं जिओ मार्किंग झालं पाहिजे. ते कुठे लावतायत, ट्रान्सप्लांट करतात, त्याचं जिओ मार्किंग झालं पाहिजे. हे काही न करता रात्री 3 वाजता कत्ल या झाडांचा होतो आहे. त्याचं आमच्याकडे ध्वनिफीत आहे, त्याचं आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. म्हणजे जर तुम्ही इकडे बघितलं तर मुळाच्या वरतून हे कापतायत झाडं आणि त्याच्यावरती माती टाकली जाते. तर अशा प्रकारची कत्ल सहन केली जाणार नाही. मागच्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर ठाण्याचं AQI इंडेक्स 300 पार गेलेलं आहे. आज या ठाणे शहरात मेंटल हॉस्पिटलमध्ये तेच झालं. साधारण 1400 झाडं, मोठी झाडं, 100-100 वर्षाची हेरिटेज झाडं पण तोडण्यात आली. आम्ही त्याच्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली होती. पोलिसांनी ठाणे महानगरपालिकेला पत्र लिहिलं आणि सांगितलं की ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या, आम्हाला ह्याच्यावर कारवाई करायची आहे. ठाणे महानगरपालिकेमधनं काहीही त्यांना उत्तर दिलं गेलं नाही. आशर चालू झालं, मॉडेलामध्ये झाडं कापली गेली. रोज रेमंडमध्ये झाडं कापली जात आहेत, ओबोरायमध्ये झाडं कापली जात आहेत आणि आज ह्या सर्व्हिस रोडचंही झाडं कापली जात आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर आता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 35 डिग्री टेम्परेचर असेल तर या एप्रिल आणि मेमध्ये ही काय परिस्थिती होणार आहे हे खऱ्या अर्थाने आपण ठाणेकर नागरिकांना समजलं पाहिजे. माझ्या मते मी आज फक्त एक आंदोलन स्वरूपात 5 झाडं लावलेली आहेत. पण ही ठाण्याच्या नागरिकांनी पण विनंती आहे की हे उघड्या डोळ्यांनी तुम्ही बघताय, पण तुम्हाला रस्त्यावर उतरायची गरज आहे. ज्या कंपनींनी ह्या पद्धतीने ठेके घेतलेले आहेत आणि झाडं तोडायला लावलेत त्यांच्यावर आम्ही दृष्टी ठेवलेली आहे. आम्ही त्यांना जिओ मार्किंगशिवाय एकही झाड तोडून देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो आहे. आणि सौरभ इथे आहेत, तुम्हाला आणखीन या कत्लबद्दल हे काही माहिती देतील. मात्र प्रधान साहेब, असं आहे की आता 20 तारखेला सर्वसाधारण सभा होणार आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सर्व निवडून आले आहेत. काय वाटतं या सभेमध्ये हा विषय मांडला जाईल का? माझ्या गटाचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 नगरसेवक आहेत. आजही 2 नगरसेविका माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. मी अध्यक्ष म्हणून जे रस्त्यावर आंदोलन करणार आहे ते माझा गट 100% महानगरपालिकेत ह्या गोष्टीसाठी भांडणार आहे. आणि पहिली जर लक्षवेधी आमच्या गटाकडनं दिली जाईल तर ही या झाडाच्या कत्लावर असेल. सामाजिक कार्यकर्ते असेल, पदाधिकारी असेल, नगरसेवकांना देखील आपण विचारणार काय एकंदरीत तुमच्याकडे कागदपत्र आहे, काय पाठपुरावा केला? सर, माझ्या मते, माझ्या माहितीप्रमाणे जे स्वामी समर्थ एंटरप्राइजेसला 12 कोटीचं टेंडर फक्त झाडं रिवाईव्ह करण्याचं दिलं गेलेलं होतं. त्यांना इथून ही झाडं उचलून कोलशेतला रिप्लांटेशन करायचं होतं आणि त्यालाही नंबरिंग आणि जिओ टॅगिंग कंपल्सरी होतं. पण त्याच्या वर्क ऑर्डरमध्ये त्याला 177 झाडं रिवाईव्ह करायला, रिप्लांट करायची ऑर्डर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 300च्या वर झाडं कापली गेलेली आहेत आणि रात्री 3 वाजता झाडं कापले. त्याचा पुरावा मी तुम्हाला आत्ता दाखवू इच्छितो.
जर ह्यांचं सगळं पेपरवर्क ओके आहे, जर हे पारदर्शकतेने वागतायत, पारदर्शकतेने काम करतायत, मग रात्री 3 वाजता टेम्पोमध्ये भलं मोठं 20-30 वर्ष जुनं झाड कापून तुकडे करून घेऊन जायची गरज काय होती. दुसरी गोष्ट तर अशी आहे की ह्याच्यामध्ये स्वामी समर्थ एंटरप्राइजेस ज्यांना हे काम दिलं गेलेलं आहे 12 कोटीचं, 1847 कोटीचं ऑल टुगेदर टेंडर आहे, 8.24 किलोमीटरचं. त्याच्यामध्ये मला वाटतं 1780 झाडं ऑल टुगेदर कापली जातील. आज ठाण्याची परिस्थिती काय आहे हे तुम्हालाही माहीत आहे. थोड्या वर्षामध्ये आपण पण दिल्लीच्या आजूबाजूला दिसू. नक्कीच या ठिकाणी नगरसेविका आहे नवनिर्वाचित, त्यांच्याशी देखील बातचीत करणार. मॅडम, तुम्ही आता पहिल्यांदा सभागृहात जात आहात, 20 तारखेला सभागृह असणार आहे, विरोधी पक्षनेत्याचा आवाज देखील मोठा असणार आहे. कसं बघता हा विषय कसा मांडला जाणार? जसं आता मनोजदादांनी सांगितल्यानुसार जसं आम्ही असं म्हणजे आमचं एकच आहे की आम्ही सांगू की झाडे लावा, झाडे जगवा आम्ही, आणि त्या विषयावर, आणि आम्ही स्वतः निसर्गप्रेमी आहोत, तर आम्हाला झाडांचं खरोखर असं आहे की झाडे पाहिजेत, कारण त्याच्यामुळे आपल्याला जी निसर्गाने दिलेली जी देणगी आहे झाडे, जर तीच तोडली तर मग आपल्याकडे राहतं काही आहे. हवा, शुद्ध हवा वगैरे झाडांमुळे मिळणार आहे. इतकं प्रदूषण झालेलं आहे, तर आमचं एकच आहे की झाडे लावा, झाडं जगवा. आवाज उचलणार आम्ही झाडांचा. महापालिकेमध्ये आवाज उचलला जाणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे. पाहू शकतो या ठिकाणी जी झाडं आहेत ती पूर्णतः उन्नत महामार्गामध्ये जाणार आहेत. या संदर्भातलं पाऊल आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने झाड आणि याच ठिकाणी उन्नत मार्ग जो आहे तो आनंदनगर ते खारेगाव असं जाणार आहे. आणि याच ठिकाणी बाधित होणाऱ्या झाडासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज अनोखं आंदोलन केलं जातं. या ठिकाणी झाडे लावून सरकारला असेल या महापालिका असेल या शासनाला एकीकडे जागं करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ही झाडं कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे ते लावली जाणार हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.